गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि त्याच्याशी रिलेटेड फिनॉमिनन स्टडी केले. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय? व्हेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम अँड व्हेन अँगल ऑफ इन्सिडन्स इज मोर दॅन क्रिटिकल अँगल, then all light will reflect in same medium again. That phenomenon is called as total internal reflection. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी दोन इम्पॉर्टंट कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतात. लाईट मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम, आणि सेकंड कंडिशन असते अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी मोर दॅन क्रिटिकल अँगल. बरोबर आहे. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. याशिवाय आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे एक्झाम्पल स्टडी केलेत. ते म्हणजे ब्रिलियन्स ऑफ डायमंड. डायमंडला आपण जे पैलू पाडतो ते पैलू तो ग्लो व्हावा म्हणून पडतात. दिस एक्झाम्पल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. देन ब्रिलियन्स ऑफ डायमंड, वर्किंग ऑफ पोरोप्रिझम, शायनिंग ऑफ एअर बबल, हे सगळे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे एक्झाम्पल आहेत. मग यातले एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे ते म्हणजे ऑप्टिकल फायबर. आता ऑप्टिकल फायबर वर्क करतो ऑन अ प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि थेरी एक्झामला, कॉलेजची युनिट टेस्ट असेल किंवा टर्मिनल असेल, तिथे थेरी एक्झामला हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी वगैरे विचारतात. जी लोक विवेकानंदला ॲडमिशन घेणार आहेत, विवेकानंद किंवा न्यू मॉडेलला, तिथं तर युनिट टेस्टला हा क्वेश्चन अगदी ठरलेलाच असतो दरवर्षी. एक्झाम्पल ऑप्टिकल फायबर कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड प्रिन्सिपल. तर आता आपण स्टडी करूयात ऑप्टिकल फायबर. यालाच लाईट पाईप पण म्हणतात. रस्त्यावर त्या टेलिफोनच्या केबल्स असतात बघा, रस्त्यावर खड्डा खणलेला असतो, रस्त्याच्या साईडला खड्डा खणलेला असतो, आणि तिथे रस्त्याच्या साईडला खड्डा खणलेला असतो आणि त्यातून केबल टाकलेली असते बघा, ती टेलिफोनची केबल असते, ती ऑप्टिकल फायबर असतो. तर ऑप्टिकल फायबरची डेफिनेशन असते, इट इज अ मल्टी लेअर फायबर विच वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन यूज टू ट्रान्समिट अ सिग्नल फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट विदाउट मच मोर एनर्जी लॉस. ओके. ऑप्टिकल फायबरची डेफिनेशन, इट इज अ मल्टी लेअर फायबर used on a principle of total internal reflection used to transmit optical signal. ऑप्टिकल म्हणजे लाईटचा सिग्नल. ऑप्टिकल फायबर असतो त्याच्यामधून जो सिग्नल ट्रान्समिट होतो तो व्हिजिबल लाईटचा सिग्नल असतो. जसं तुम्ही मोबाईल कनेक्ट मोबाईलवर बोलता. आता तुम्ही ज्या वेळेला मोबाईलवर बोलता त्यावेळेला तुमचा कॉल सॅटेलाईटच्या थ्रू ट्रान्समिट झालेला असतो, तर तो इलेक्ट्रिक सिग्नल असतो. म्हणजे मोबाईल असतात ते इलेक्ट्रिक सिग्नल यूज करतात, तर ऑप्टिकल फायबर हा लाईट सिग्नल यूज करतो. सो ऑप्टिकल फायबर इज मल्टी लेअर फायबर यूज टू ट्रान्समिट ऑप्टिकल सिग्नल फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट विदाउट मच मोर एनर्जी लॉस. ऑप्टिकल फायबरचं प्रिन्सिपल असतं, इट वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दॅट इज वेन अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी मोर दॅन क्रिटिकल अँगल, then all light will reflect from same medium again, provided that light must be travel from denser medium to rarer medium. हे झालं ऑप्टिकल फायबरचं प्रिन्सिपल. आता त्याचं कन्स्ट्रक्शन बघा. इट कन्सिस्ट ऑफ 3 कोएक्झियल पाईप. इट कन्सिस्ट ऑफ 3 कोएक्झियल pipe. Inner pipe is called as core, whose refractive index is about 1.7. This layer is made from high quality silica or plastic. ओके. आता हे 1.7 मी NCERT मधली व्हॅल्यू सांगितले. मे बी महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये ती वेगळी असेल. ऑप्टिकल फायबरचं कोअर ज्या मटेरियलपासून बनलं आहे अकॉर्डिंगली त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थोडीफार चेंज होऊ शकते. सो कोअर इज इनर लेअर, इनर पाईप whose refractive index is about 1.7, which is made from high quality silica or plastic. Another layer which covers core is called as cladding. हा जो लेयर आहे याला क्लॅडिंग म्हणतात. whose refractive index is about 1.5. It is also made from plastic or silica.
आणि थर्ड असतं ते प्रोटेक्टिव्ह कवर असतं, त्याला म्हणतात प्रोटेक्टिव्ह जॅकेट. थर्ड लेयर इज कॉल्ड ॲज प्रोटेक्टिव्ह जॅकेट विच यूज फायबर विच प्रोटेक्ट फायबर फ्रॉम डॅमेज. ओके, लक्षात आलं. इट इज अ मल्टी लेयर पाईप in which there are three coaxial pipe. Inner pipe is called as core, whose refractive index is about 1.7. Second layer is called as cladding, which covers core, whose refractive index is about 1.5. म्हणजे जी इनकमिंग लाईट असेल त्या लाईटसाठी कोअर असणार आहे ते डेन्सर मीडियम असणार आहे आणि क्लॅडिंग असणार आहे ते रेअरर मीडियम असणार आहे. आणि लास्ट कवर असणार आहे, लास्ट ते म्हणजे ऑप्टिकल फायबरचं प्रोटेक्टिव्ह जॅकेट असणार आहे जे ऑप्टिकल फायबरला डॅमेजपासून प्रोटेक्ट करेल. ओके, आता याचं वर्किंग कसं होतं बघा. इनसाइड कोअर लाईट इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स कोअर क्लॅडिंग इंटरफेस. ऑप्टिकल फायबरच्या आतमध्ये लाईट ट्रॅव्हल करते टुवर्ड्स कोअर क्लॅडिंग इंटरफेस. आता कोअर म्हणजे डेन्सर मीडियम आहे आणि क्लॅडिंग म्हणजे रेअरर मीडियम आहे. So inside fiber light is traveling from denser medium to rarer medium. आता लाईटला इन्सिडेंट करताना असं इन्सिडेंट केलेलं असतं, व्हेन इट इन्सिडेंट ॲट कोअर क्लॅडिंग इंटरफेस अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी मोर दॅन क्रिटिकल अँगल. सो लाईट विल रिफ्लेक्टिंग सेम मीडियम अगेन. आता बिफोर इन्सिडन्स लाईट कुठे होती, कोअरमध्ये होती. आफ्टर इन्सिडन्स लाईट पुन्हा कोअरमध्येच रिफ्लेक्ट झाली. Again it travel towards core cladding interface. Here when it light incident at interface, angle of incidence is more than critical angle, so again light will reflect in core. Same process will going on repeating and light undergoes multiple reflection. Due to curvature light undergoes multiple reflection, therefore energy loss is very small. प्रॅक्टिकली सेईंग कोअर ज्या वेळेला ऑप्टिकल फायबरमधून लाईट तुम्ही ट्रान्समिट करता तिचं एनर्जी लॉस इज व्हेरी स्मॉल, ऑलमोस्ट झिरो. थेरॉटिकली सेईंग देर इज नो एनर्जी लॉस झिरोच असेल. म्हणजे जर ऑप्टिकल फायबरवर क्वेश्चन आला आणि तुम्हाला त्यांनी विचारलं की एनर्जी लॉस इन ऑप्टिकल फायबर आणि तिथे जर ऑप्शन असा असेल मिनिमम बट नॉट इक्वल टू झिरो, तर मग तो ऑप्शन करेक्ट झाला. पण तिथे जर हा ऑप्शनच नाही आहे, फक्त झिरो आहे, तर मात्र करेक्ट आन्सर असेल झिरो. थेरॉटिकली एनर्जी लॉस इज झिरो, प्रॅक्टिकली एनर्जी लॉस इज निग्लिजिबली स्मॉल बट नॉट इक्वल टू झिरो. लक्षात आलं. वर्किंग कसं, फायबरच्या आतमध्ये ज्या वेळेला लाईट इन्सिडंट होते त्यावेळेला ती कोअर क्लॅडिंग इंटरफेसकडे ट्रॅव्हल करते. कोअर हे डेन्सर मीडियम आहे, क्लॅडिंग हे रेअरर मीडियम आहे. म्हणजे लाईट ट्रॅव्हल करते फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. ऑप्टिकल फायबरमध्ये लाईट इन्सिडंट करताना ती अशा अँगलने इन्सिडंट केलेली असते की ज्यावेळेला लाईट कोअर क्लॅडिंग इंटरफेसवर इन्सिडंट होईल, अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी मोर दॅन क्रिटिकल अँगल, सो लाईट विल रिफ्लेक्ट इन सेम मीडियम अगेन. ओके, सो दिस इज वर्किंग ऑफ ऑप्टिकल फायबर. आता ऑप्टिकल फायबर यूज कुठे करतात, तर मेनली फॉर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. म्हणजे टेलिफोनचे केबल असतात, मी मगाशी म्हटलं तसं टेलिफोनचे केबल असतात त्या ऑप्टिकल फायबरपासून बनलेले असतात. सो इट इज यूज फॉर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. इन द फील्ड ऑफ मेडिसिन अँड सर्जरी, एंडोस्कोपिक सर्जरी असतात ज्याच्यामध्ये एक पाईपला जोडून कॅमेरा आपल्या बॉडीच्या आतमध्ये सोडून दिलेला असतो, तो पाईप म्हणजे ऑप्टिकल फायबर असतो. So it is used in medicine and surgery. It is used in engineering and industry. It is used for entertainment. आता एंटरटेनमेंटसाठी कसं यूज करतात, तर इंटरनेटचे जे केबल्स असतात ते इंटरनेटचे केबल म्हणजे ऑप्टिकल फायबर असतात. लक्षात आलं का. इंटरनेटचे सिग्नल असतात ते ऑप्टिकल फायबरमधून ट्रान्समिट झालेले असतात. सो हे झालं ऑप्टिकल फायबर. क्लिअर झालं सगळ्यांना. ऑप्टिकल फायबरवर 3 मार्कचा क्वेश्चन असेल. पहिला म्हणजे 3 मार्कचा क्वेश्चन असेल तो म्हणजे कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड प्रिन्सिपल ऑफ
ऑप्टिकल फायबर, किंवा 2 मार्क्ससाठी याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो ॲप्लिकेशन्स ऑफ ऑप्टिकल फायबर. सो इट इज यूज फॉर लॉंग डिस्टन्स communication, in the field of medicine and surgery, in the field of engineering and industry, education and research, then for entertainment, etc. लक्षात आलं. सो ऑप्टिकल फायबर हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवर वर्क होणारा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. ऑप्टिकल फायबर वर्क करतात ऑन द प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ एक्झाम्पल्स ऑफ रिफ्रॅक्शन. हे तुम्हाला 10th देखील झालं असेल. एक्झाम्पल्स ऑफ रिफ्रॅक्शन कोणते कोणते असतात? ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. स्टार असतात त्या ट्विंकल होताना दिसतात. ॲक्च्युली त्यांचं ब्राईटनेस कमी जास्त होत नसतं, पण आपल्याला तसं दिसतं. इट इज ड्यू टू रिफ्रॅक्शन. देन डिले इन सनसेट अँड सनराईज. सन राईज किंवा सनसेट, त्याच्यामधला जो डिले असतो, इट इज ऑल्सो ड्यू टू इट इज ड्यू टू रिफ्रॅक्शन. देन मिराज फॉर्मेशन, इट इज एक्झाम्पल ऑफ रिफ्रॅक्शन. बेंडिंग ऑफ इमर्स्ड ऑब्जेक्ट. पाण्यामध्ये काठी बुडवली तर ती काठी अशी बेंड झाल्यासारखी दिसते. पाण्यामध्ये तुम्ही स्टिक बुडवली तर ती स्टिक असते ती बेंड झाल्यासारखी दिसते. इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ रिफ्रॅक्शन. ड्युरिंग सनसेट अँड सनराईज, sun appears slight oval. It is also example of refraction. तर हा 2 मार्क्सवाला इम्पॉर्टंट क्वेश्चन, एक्झाम्पल्स ऑफ रिफ्रॅक्शन. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे रिफ्रॅक्टिंग सरफेस. ओके. रिफ्रॅक्टिंग सरफेस विच इज अ सरफेस विच सेपरेट 2 मीडिया ऑफ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लक्षात आलं. एक सरफेस जो 2 डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस असणाऱ्या मीडियमना सेपरेट करतो त्याला म्हणतात रिफ्रॅक्टिंग सरफेस. अ सरफेस विच सेपरेट 2 मीडियम ऑफ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग सरफेस. आता स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेसला डिफाईन करतात स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग spherical refracting surface. Spherical refracting surface is a part of glass sphere which separate 2 medium of different refractive indices. आता स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस असतात त्याचे 2 टाईप असतात. कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस अँड कॉन्व्हेक्स स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. कॉन्केव्ह स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस अँड कॉन्व्हेक्स स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. आता नीट लक्ष द्या. हा कॉन्केव्ह सरफेस आहे. अ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस हुज कॉन्केव्ह पोर्शन इज टुवर्ड्स रेरर मीडियम. हे रेरर मीडियम आहे, हे डेन्सर मीडियम आहे. अ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस whose concave portion is towards rarer medium is called as concave spherical refracting surface. लक्षात आलं. A spherical refracting surface whose concave portion is towards a rarer medium is called as concave spherical refracting surface. Convex spherical refracting surface. A spherical refracting surface whose concave portion is towards rarer medium is called as convex spherical refracting surface. लक्षात आलं. स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेसच्या 2 टाईप असतात. स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे काय कळलं? अ पार्ट ऑफ ग्लास स्पियर विच सेपरेट 2 मीडियम हॅव्हिंग डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस इज कॉल्ड ॲज स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. त्याच्या 2 टाईप म्हणजे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. ज्या रिफ्रॅक्टिंग सरफेस, ज्या स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेसचा कॉन्केव्ह पोर्शन असतो टुवर्ड्स रेरर मीडियम त्याला म्हणायचं कॉन्केव्ह स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. और स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस हुज कॉन्व्हेक्स पोर्शन इज टुवर्ड्स रेरर मीडियम इज कॉल्ड ॲज कॉन्व्हेक्स स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. आता काही डेफिनेशन आहेत
विच रिलेट्स विथ स्पेरिकल सरफेस त्या स्टडी करूयात। आता बघा, हा कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस आहे, त्याचा मिड पॉईंट आहे. सो मिड पॉईंट ऑफ कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस किंवा मिड पॉईंट ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज पोल. ओके, पहिली डेफिनेशन आहे पोल. सो पोल म्हणजे काय? अ मिड पॉईंट ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज पोल. ओके, इफेक्टिव्ह डायमीटर ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस, इथे बघा, हा त्याचा डायमीटर झाला. इफेक्टिव्ह डायमीटर ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज अपार्चर. ओके, अपार्चर म्हणजे काय कळलं? कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस किंवा हा कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस किंवा हा कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस ह्यांचा जो इफेक्टिव्ह डायमीटर आहे याला म्हणायचं अपार्चर. ओके, पुढची डेफिनेशन आहे सेंटर ऑफ कर्वेचर. आता मी मगाची म्हटलं तसं कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस किंवा कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस हे ग्लास पियरचा पार्ट असणार आहे. मग आता बघा, हा ग्लास पियर असा असेल किंवा हा ग्लास पियर असा असेल. ह्या ग्लास पियरचं जे सेंटर असेल दॅट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ कर्वेचर. लक्षात आलं? सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय कळलं? अ सेंटर ऑफ glass sphere whose some portion is acts as spherical refracting surface is called as center of curvature. आणि सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स असेल याला म्हणायचं रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, पुढची डेफिनेशन प्रिन्सिपल ॲक्सिस. हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ओके, अँड ॲक्सिस पासिंग थ्रू पोल इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. क्लिअर झालं? आता व्हाईल स्टडिंग स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस आपल्याला काही गोष्टी अज्युम कराव्या लागणार आहेत, तर त्याचे अजम्पशन्स आणि साइन कन्व्हेन्शन. हा स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस, हा त्याचा अपार्चर. अपार्चर म्हणजे त्याचा इफेक्टिव्ह डायमीटर. हा पॉईंट पोल असणार आहे आणि हा प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे. ओके, तर पहिला अजम्पशन, अपार्चर ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस इज व्हेरी स्मॉल. अपार्चर ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस इज व्हेरी स्मॉल. त्यामुळं पॉईंट पी आणि पॉईंट एन हे पॉईंट ऑलमोस्ट एकमेकाला कोइन्साईड झालेले असतील. मी काय म्हटलं लक्षात आलं? अपार्चर ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस इज व्हेरी स्मॉल आणि अपार्चर स्मॉल आहे, त्यामुळं पॉईंट पी आणि पॉईंट एन हे ऑलमोस्ट एकमेकाला काय होतील? कोइन्साईड होतील. ओके, ऑब्जेक्ट इज अ पॉईंट ऑब्जेक्ट अँड ऑलवेज प्लेस ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. ऑब्जेक्ट आहे तो पॉईंट ऑब्जेक्ट आहे विच प्लेस ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. आता डायग्रॅम ड्रॉ करूयात. हा ऑब्जेक्ट, हा इन्सिडंट रे, ही झाली नॉर्मल आणि सपोज करा या पॉईंटला इमेज फॉर्म झाली. ओके, अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ प्रिन्सिपल ॲक्सिस, अँगल मेड बाय नॉर्मल विथ प्रिन्सिपल ॲक्सिस अँड अँगल मेड बाय इमेज विथ प्रिन्सिपल ॲक्सिस. अल्फा, बीटा आणि गॅमा, दीज अँगल्स आर व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके, आता अँगल स्मॉल असतील तर तुम्ही साईन अल्फा इज इक्वल टू अल्फा लिहू शकता किंवा अल्फाला तुम्ही कॉस अल्फा लिहू शकता किंवा अल्फाला तुम्ही टॅन अल्फा लिहिलं तरी चालेल. लक्षात आलं? अँगल स्मॉल आहे त्यामुळं तो अँगल आणि त्याचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो हे दोन्ही कसे असतील? सेम असतील. ओके, लक्षात आलं? तर हे अजम्पशन व्हाईल स्टडिंग स्पेरिकल रिफ्रॅक्शन ड्यू टू स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. पहिला अजम्पशन काय आहे? अपार्चर इज व्हेरी स्मॉल देअरफॉर पॉईंट एन अँड पॉईंट पी आर ऑलमोस्ट सेम. म्हणजे डिस्टन्स ओ पी ह्याला तुम्ही डिस्टन्स ओ एन म्हटलं तरी चालेल. डिस्टन्स ओ पी इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू डिस्टन्स ओ एन असणार आहे. अँगल मेड बाय इन्सिडंट रे नॉर्मल अँड
रिफ्रॅक्टेड रे विथ प्रिन्सिपल ॲक्सिस इज व्हेरी स्मॉल. आणि थर्ड इम्पॉर्टंट अजम्पशन असणार आहे, ऑब्जेक्ट इज अ पॉईंट ऑब्जेक्ट अँड प्लेस ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके. आता साईन कन्व्हेन्शन. पहिलं साईन कन्व्हेन्शन, ऑल डिस्टन्स आर मेजर्ड फ्रॉम पोल. आपल्याला डिस्टन्स पोलपासून मेजर करायचे, बरोबर आहे. म्हणजे इमेज डिस्टन्स तुम्ही मेजर करणार फ्रॉम पी टू ओ, हे झालं इमेज डिस्टन्स, सॉरी ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं. पी टू ओ हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. पी टू आय हे इमेज डिस्टन्स आहे, बरोबर आहे. आता हा इन्सिडंट रे आहे, म्हणजे इन्सिडंट रे आहे त्याची डिरेक्शन ही झाली फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग डिस्टन्स मेजर्ड इन अ सेम डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. डिस्टन्स मेजर्ड अपोजिट टू इन्सिडंट रे इज टेकन ॲज निगेटिव्ह. आता हे बघा, डिस्टन्स पोलपासून मेजर करायचे आहेत, बरोबर आहे. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स तुम्ही मेजर करणार पी ओ, अपोजिट टू इन्सिडंट रे मेजर केलं म्हणजे इमेज ऑब्जेक्ट डिस्टन्स असणार ते निगेटिव्ह येणार. इमेज डिस्टन्स तुम्ही पी टू आय मेजर करताय इन अ सेम डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे, सो इमेज डिस्टन्स प्लस येणार. सो डिस्टन्स मेजर्ड इन अ सेम डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. डिस्टन्स मेजर्ड अपोजिट टू इन्सिडंट रे इज टेकन ॲज निगेटिव्ह. डिस्टन्स मेजर्ड इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. डिस्टन्स मेजर्ड इन व्हर्टिकली डाउनवर्ड डिरेक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह. ओके. अजम्पशन लक्षात आले. पहिलं अजम्पशन, ऑल डिस्टन्स आर मेजर्ड फ्रॉम पोल. सेकंड, डिस्टन्स मेजर्ड इन अ सेम डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. डिस्टन्स मेजर्ड अपोजिट टू इन्सिडंट रे इज टेकन ॲज निगेटिव्ह. डिस्टन्स मेजर्ड इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. डिस्टन्स मेजर्ड इन व्हर्टिकली डाउनवर्ड डिरेक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह. मग आता आपण डेरिव्हेशन स्टडी करूयात. इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, रिफ्रॅक्शन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस वेर ऑब्जेक्ट इज प्लेस इन रेरर मीडियम अँड इमेज फॉर्म इन डेन्सर मीडियम. ओके, लक्ष द्या. हा कॉन्व्हेक्स स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस, हा प्रिन्सिपल ॲक्सिस. या पॉईंटला मी नॉर्मल ड्रॉ केली. हा पॉईंट सी आला. पॉईंट ऑब्जेक्ट आहे त्याला प्लेस केलं ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. सो हा झाला इन्सिडंट रे. अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ नॉर्मल, इट इज अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके. आफ्टर रिफ्रॅक्शन रे या पॉईंटला मीट झाला तर हे झालं इमेज फॉर्मेशन. अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे विथ नॉर्मल, इट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. Angle made by incident ray with principal axis, it is alpha. Angle made by image with angle made by refracting rays with principal axis is beta, and angle made by normal with principal axis is gamma. एक लक्षात ठेवायचं, नॉर्मलला जर तुम्ही एक्सटेंड केलं तर ती कायम कुठे कट व्हायला पाहिजे, सेंटर ऑफ कर्वेचरमध्ये कट व्हायला पाहिजे. हा पॉईंट म्हणजे पोल आहे. आता इथून मी एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करतो. हा परपॅन्डिक्युलर एन आहे. ओके. ह्या पॉईंटला आपण नाव देऊयात, सपोज करा ए. ओके. तर ऑब्जेक्ट डिस्टन्स पी ओ आहे, इमेज डिस्टन्स पी आय आहे, पण अपार्चर स्मॉल आहे. त्यामुळं पी पॉईंट आणि एन पॉईंट एकमेकाला एवढे क्लोज आहेत की ते ऑलमोस्ट एकमेकाला ओव्हरलॅप झालेत. त्यामुळं ऑब्जेक्ट डिस्टन्स पी ओच्या ऐवजी एन पी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात आलं. इमेज डिस्टन्स पी आयच्या ऐवजी एन आय घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता बघूया, आपण सॉल्व करूयात. मी पहिला ट्रायंगल कन्सिडर करतो ओ ए सी. इन ट्रायंगल ओ ए सी, आता हा जो ट्रायंगल आहे ह्याच्या आतमधले अँगल अल्फा आणि गॅमा आहे आणि एक्सटेरियर अँगल आय आहे. मग आय इज इक्वल टू हे आलं अल्फा प्लस गॅमा. अँगल स्मॉल आहे, आपलं अजम्पशन आहे, बरोबर आहे. अँगल स्मॉल असेल तर अँगल आणि त्याचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम असतो.
मग मला अल्फाला टॅन अल्फा लिहिलं तरी चालेल आणि गॅमाला टॅन गॅमा लिहिलं तरी चालेल. मग आय इज इक्वल टू हे आलं टॅन अल्फा प्लस टॅन गॅमा. इक्वेशन नंबर 1. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? अँगल जर स्मॉल असेल तर तो अँगल आणि त्याचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑलमोस्ट सेम असतो. मग अशा केसमध्ये अल्फाच्या ऐवजी टॅन अल्फा किंवा बीटाच्या ऐवजी टॅन बीटा लिहिलं तरी चालेल. मग आपण आय पहिल्यांदा फाईंड केलं. आय किती आलं? टॅन अल्फा प्लस टॅन गॅमा. आता ट्रायंगल मी घेतो AIC. इन ट्रायंगल AIC. ओके. आता इथे एक्सटेरियर अँगल गॅमा आहे आणि इंटेरियर अँगल अल्फा आर आणि बीटा आहे. मग आपल्याला मिळालं गॅमा इज इक्वल टू आर प्लस बीटा. देअरफॉर आर इज इक्वल टू आय मायनस बीटा. बरोबर आहे. अँगल स्मॉल आहेत मग मला गॅमाच्या ऐवजी टॅन गॅमा लिहिता येईल आणि बीटाच्या ऐवजी टॅन बीटा लिहिता येईल. मग आर इज इक्वल टू हे आलं टॅन गॅमा मायनस टॅन बीटा. इक्वेशन नंबर 2. मी आय फाईंड केलं. आय इज इक्वल टू ॲक्च्युली किती आलं होतं? अल्फा प्लस गॅमा आलं होतं. मग त्याला मी आय इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस टॅन गॅमा लिहिलं कारण अँगल स्मॉल आहे त्यामुळे मॅथमॅटिकली आपल्याला तसं लिहिता येतं. आर इज इक्वल टू गॅमा मायनस बीटा आहे. सो अँगल स्मॉल आहे त्यामुळं मला टॅन गॅमा मायनस टॅन बीटा असं घेऊ शकतो. ओके. आता इन ट्रायंगल OAN, इन ट्रायंगल OAN टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन अल्फा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. म्हणजे हे आलं AN अपॉन NO. बरोबर आहे. टॅन अल्फा इज इक्वल टू AN अपॉन NO. पण अपार्चर स्मॉल आहे त्यामुळं एन आणि पी पॉईंट ऑलमोस्ट सेम असणार आहेत. त्यामुळं मला एनला पीनं रिप्लेस करता येईल. म्हणून मी टॅन अल्फा इज इक्वल टू लिहितो टॅन अल्फा इज इक्वल टू एन अपॉन PO. ओके. आता ट्रायंगल आपण हा घेऊयात. ट्रायंगल AIN. इन ट्रायंगल AIN, इन ट्रायंगल AIN टॅन बीटा इज इक्वल टू टॅन बीटा आलं AN अपॉन NI. बरोबर आहे. पण अपार्चर स्मॉल आहे त्यामुळं एन आणि पी पॉईंट ओव्हरलॅप होते त्यामुळं मला NIच्या ऐवजी PI लिहिता येतं आहे. देअरफॉर टॅन बीटा इज इक्वल टू हे आलं AN अपॉन PI. ओके. तिसरा ट्रायंगल घेऊयात. ट्रायंगल ANC. इन ट्रायंगल ANC टॅन गॅमा इज इक्वल टू AN अपॉन NC. AN अपॉन NC. अपार्चर स्मॉल आहे त्यामुळं एनला मला पीनं रिप्लेस करता येते. देअरफॉर हे आलं AN अपॉन PC. तर मी टॅन अल्फा टॅन बीटा टॅन गॅमा ह्या तिन्ही व्हॅल्यू फाईंड केल्या. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये मी पुट करतो. मग आय इज इक्वल टू टॅन अल्फा. टॅन अल्फा एवढा आहे. टॅन अल्फा आलं AN अपॉन PO प्लस गॅमा प्लस टॅन गॅमा. गॅमाची व्हॅल्यू आहे AN अपॉन PC. हां. आता आरमध्ये रिलेशन पुट करूयात. आर इज इक्वल टू टॅन गॅमा. टॅन गॅमा म्हणजे AN अपॉन PC. AN अपॉन PC मायनस टॅन बीटा. टॅन बीटा म्हणजे AN अपॉन PI.
एन अपॉन पी आय. मी टॅन आय फाईंड केलं, टॅन आर फाईंड केलं. मी आय आणि आर फाईंड केलं. आय आलं एन अपॉन पी ओ प्लस एन अपॉन पी सी. आर आलं एन अपॉन पी सी मायनस एन अपॉन पी आय. ओके, मग स्नेल्स लॉ यूज करूयात. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, हां, तर आपण बघा, आपण साईन आय आणि साईन आर म्हणजे आय आणि आर दोन्ही व्हॅल्यू फाईंड केल्यात. मग आता स्नेल्स लॉ यूज करूया. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. अँगल स्मॉल आहेत त्यामुळं साईन आयला तुम्ही आय लिहू शकता आणि साईन आरला आर लिहू शकता. देअरफॉर आय अपॉन आर इज इक्वल टू हे आलं म्यू 2 अपॉन म्यू 1. देअरफॉर आय इंटू म्यू 1 इज इक्वल टू आर इंटू म्यू 2. आता इथे लक्ष द्या, आय आणि आर ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आय किती आहे, एन अपॉन पी ओ प्लस एन अपॉन पी सी, आणि आर किती आहे, एन अपॉन पी सी मायनस एन अपॉन आय. मग व्हॅल्यू पुट करतो. म्यू 1 आय म्हणजे एन अपॉन पी ओ प्लस एन अपॉन पी सी इज इक्वल टू आर इज इक्वल टू म्यू 2. आर आलं एन अपॉन पी सी मायनस एन अपॉन पी आय. दोन्हीकडून एन कॉमन घेऊन आपल्याला कॅन्सल करता येईल. म्हणजे हे आलं म्यू 1 अपॉन पी ओ प्लस म्यू 1 अपॉन पी सी इज इक्वल टू म्यू 2 अपॉन पी सी मायनस म्यू 2 अपॉन पी आय. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन, पी ओ हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. डायग्रॅम बघा, पी ओ हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, ही इन्सिडंट रेची डिरेक्शन आहे आणि आपण डिस्टन्स पी टू ओ मेजर करतो आहे कारण डिस्टन्स पोलपासून मेजर करायचे असतात. मग डिस्टन्स तुम्ही मेजर करते फ्रॉम पी टू ओ अपोजिट टू इन्सिडंट रे, म्हणजे इमेज ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे हे निगेटिव्ह येणार. देअरफॉर पी ओ इज इक्वल टू यू. पुन्हा डायग्रॅम बघा, आपल्याला इमेज डिस्टन्स पी पासून आयपर्यंत मेजर करायचं आहे म्हणजे इन द सेम डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे, म्हणजे इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह येणार. देअरफॉर पी आय इज इक्वल टू व्ही आणि पी सी ही रेडियस ऑफ कर्वेचर आहे, हे झालं आर. सो म्यू 1 अपॉन मायनस यू प्लस म्यू 1 अपॉन आर इज इक्वल टू म्यू 2 अपॉन आर मायनस म्यू 2 अपॉन व्ही. मग हे आलं मायनस म्यू 1 अपॉन यू, हे मायनस इकडे घेतो, प्लस म्यू 2 अपॉन व्ही इज इक्वल टू म्यू 2 अपॉन आर मायनस म्यू 1 अपॉन आर. सो आपलं फायनल आन्सर आलं मायनस म्यू 1 अपॉन यू प्लस म्यू 2 अपॉन व्ही इज इक्वल टू म्यू 2 मायनस म्यू 1 अपॉन आर. So this is formula for convex spherical surface, convex spherical refracting surface when object is placed in rarer medium and image form in denser medium. लक्षात आलं का? डेरिवेशन लक्षात आलं? डेरिवेशन हे महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे, आपल्याला फक्त हा फॉर्म्युला लागणार आहे. तो फॉर्म्युला काय आला, मायनस म्यू 1 अपॉन यू प्लस म्यू 2 अपॉन व्ही इज इक्वल टू म्यू 2 मायनस म्यू 1 अपॉन आर. तुम्हाला पाहिजेच असेल तर ही निगेटिव्हवाली टर्म नंतर पण लिहिता येईल, म्हणजे हा फॉर्म्युला असा जरी लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्यू 2 अपॉन व्ही मायनस म्यू 1 अपॉन यू इज इक्वल टू म्यू 2 मायनस म्यू 1 अपॉन आर. So this is formula for refraction by convex spherical
रिफ्रॅक्टिंग सरफेस. लक्षात आलं? डेरिव्हेशन समजलं. ह्यात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे साईन कन्व्हेन्शन. आपण साईन कन्व्हेन्शन काय कन्सिडर केले? डिस्टन्स विच इज मेजर्ड इन सेम डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे इज पॉझिटिव्ह अँड डिस्टन्स मेजर्ड अपोजिट टू इन्सिडंट रे इज निगेटिव्ह. व्हर्टिकली अपराईट मेजर केलेलं डिस्टन्स पॉझिटिव्ह, व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला जे मेजर करतात ते निगेटिव्ह. क्लिअर झालं? आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला कॉन्क्युअस स्पेरिकल सरफेससाठी रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायचं आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला स्टडी करायचं आहे लेन्स मेकर्स फॉर्म्युला. ठीक आहे, थांबूया.